बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे लाल वादळाची, कारण डहाणूच्या चारोटीपासून निघालेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा हा सध्या मासवण या ठिकाणी पोहोचलाय। जवळपास 40 किलोमीटरचं अंतर पार करून हे लाल वादळ मासवणला पोहोचतंय आणि संध्याकाळपर्यंत हा मोर्चा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन देखील केले जाणार असून मागण्या मान्य न झाल्यास हाच मोर्चा आता मंत्रालयाच्या दिशेने वळवण्याचा इशारा देखील इथल्या आंदोलकांनी दिलाय। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी संतोष पाटील आपल्या सोबत आहेत। संतोष, हा मोर्चा सध्या मासवणमध्ये पोहोचलाय, आंदोलकांची काय नेमकी मागणी आहे आणि खरं तर वेगवेगळ्या मागण्या घेऊन हा मोर्चा निघालेला होता, असाही इशारा दिला जातोय की जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही थेट मंत्रालयावरती धडकू। नक्कीच यामिनी, आपण पाहू शकतो की हे लाल वादळ आहे ते आता मासवणच्या सूर्या नदी आहे ती पार करते। जवळपास 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर ह्या लाल वादळाने कापलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात जे कार्यकर्ते आहे, आंदोलक आहेत ते ह्याच्यामध्ये सामील झालेले आहेत। आपण जाणून घेऊया, इथे विनोद निकोले आहेत आपल्या बरोबर, आमदार जे आहेत ते, त्यांच्याशी काय नेमकं सांगाल? आता तुम्ही 40 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापले। जवळजवळ 45 किलोमीटर आम्ही अंतर कापलेलं आहे आणि कालपासून चारोटीहून पायी मार्च निघालेला आहे। जवळजवळ 12 मागण्या आहेत। या मागण्यांचं निवेदन 10 दिवसापूर्वीच आम्ही कलेक्टर मॅडम यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे। काल 50,000 शेतकरी आणि कामगार या मोर्चामध्ये सामील झाले होते। आज 10,000 ते 15,000 आणखीन वाढलेले आहेत। म्हणजे या मोर्चामध्ये शेतकरी वाढत आहे। पालघरला आम्ही आता संध्याकाळी 5-6 दरम्यान आम्ही पोहोचणार आहोत। त्यानंतर पालघरची डिस्ट्रिक्ट कमिटी चर्चा करेल, शिष्टमंडळ जाऊन या प्रशासनाची चर्चा करेल। आमच्या 12 मागण्या आहेत, या मागण्या जर सुटल्या नाही तर आमचं पुढचं आंदोलन हे तीव्र राहील। आम्ही निर्णय घेऊया। हा 60-70 हजाराचा मोर्चा पुन्हा आम्ही मुंबईच्या दिशेने मंत्रालयावर वळवू। दुसरा पर्याय आहे, जर का आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पालघरचा रेल्वे रोको करू। नक्कीच आपण यामध्ये पाहिलेलं आहे की इशारा दिलेला आहे प्रशासनाला की हा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हा मोर्चा मुंबईकडे वळवला जाईल, अन्यथा रेल रोकोही केला जाईल, असं विनोद निकोले आमदार यांनी सांगितलेलं आहे। यामिनी, अगदी संतोष, धन्यवाद माहितीसाठी। त्यामुळे थोड्याच वेळात हा मोर्चा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकेल, त्यावेळेला नेमकं काय घडतं याचे अपडेट्स जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।